नमस्कार, देशरत्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मालवण तालुक्यातील नांदो सुतारवाडी येथील जंगलमय भागात सडलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह नेपाळी युवक प्रदीप सिंग थापा याचाच असल्याची माहिती त्याच्या मावस भाऊ योग बहादूर छेत्री याने पोलिसांना दिली आहे। कौटुंबिक समस्येतून प्रदीप सिंग थापाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूरहून आलेल्या 2 वारकऱ्यांचा फलटण जवळ विजेचा धक्का बसून मृत्यू झालाय। मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे अशी मृत भाविकांची नावे आहेत। या भाविकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीय व वारकरी समुदायावर शोककळा पसरली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणाचे रॅकेट उघड केले आहे। या मोठ्या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य, मशीन्स आणि एकूण 70 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राहुरीत बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे। राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे। या अधिवेशनात हिंदी सक्तीवर विरोधकांनी चर्चा करू नये, कारण सरकारने हिंदी सक्तीचे परिपत्रक मागे घेतले आहे। महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबले आहेत, राज्यात अनेक विषय आहेत, त्यामुळे भाषेवर विषय आणू नका। अधिवेशनात मूलभूत प्रश्नांवर चर्चा करावी। हिंदी सक्तीच्या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये। शिक्षण क्षेत्रात अनेक गंभीर विषय आहेत। राज्यातील अनेक भागांमध्ये शाळा नाही, काही शाळांमध्ये शिक्षक नाही, कुठे शिक्षकांना पगार नाही, शिक्षणात अनेक त्रुटी आहेत, त्यावर चर्चा करा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी सांगितले। सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, त्यातच आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आज 30 जून रोजी राजधानी दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे असे 5 बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत। नाशिक जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी रविवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी विलास शिंदे यांना उद्देशून तिकडे काही शिल्लक ठेवले आहे का, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असा टोला ठाकरे गटाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावलाय। लहान भावाचे पत्नीसोबत भांडण झाले। पत्नीला मारहाण करीत असलेल्या लहान भावाला अडविण्यासाठी वडील आणि मोठा भाऊ धावून गेला, मात्र लहान भावाने त्यांच्यावरच काठीने हल्ला केला। रागाच्या भरात वडिलांनी त्याचे दोरीने हात बांधले। मोठ्या भावाने त्याचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली। प्रदीप मनोहर चिलमुले असे मृतकाचे नाव आहे, तर मनोहर बक्का चिलमुले व प्रफुल्ल मनोहर चिलमुले या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। पनवेलमध्ये एका धक्कादायक घटनेत एका अज्ञात महिलेने 2 दिवसांच्या नवजात अर्भकाला फुटपाथवर सोडले होते। पोलिसांनी त्या महिलेला 24 तासांच्या आत आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे। प्रेम संबंध, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे हे कृत्य केल्याचा असा प्राथमिक अंदाज आहे। या घटनेमुळे अनेक सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत। एका दूरचित्रवाणी वाहिनीचा बनावट लोगो वापरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केलाय। एका YouTube चॅनलवर हे वृत्त देण्यात आले होते। नोकरीचे प्रलोभन दाखवून जळगावातून नाशिकला घेऊन गेलेल्या मुलीचे कोल्हापुरातील मुलाशी लग्न लावून दिल्याचा धक्का आणि कोल्हापूरच्या मंडळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे त्रस्त झालेल्या हरिविठ्ठल नगरातील मुलीच्या पित्याने रविवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशरत्ती। नमस्कार।